नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवणीतील मराठी शाळा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक बघणार आहोत। आता सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना आपल्याला माहित असणं समजणं खूप गरजेचं आहे। का तर आपल्याला डायरेक्ट पर्याय देणार नाहीत। समजा तुमचं उत्तर 10/20 आलं, किती उत्तर आलं 10/20 आणि हा पर्यायच नाही। पर्याय काय आहे 1/2। पर्याय कोणता आहे 1/2। आता हे 10/20 पण बरोबर आहे आणि 1/2 पण बरोबर आहे। तर तुम्ही म्हणणार कसं, तर यालाच काय म्हणायचं आहे सममूल्य अपूर्णांक। आता सममूल्य अपूर्णांक तयार कसा करणे हे आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत। तर इकडे लक्ष द्या। पहिल्यांदा मी काय करतो, इथं आपण अपूर्णांक बघूया, 1-2 उदाहरण दाखल। आता पहिल्यांदा आपण गुणाकाराने कसा सममूल्य अपूर्णांक तयार करायचा ते शिकूया। तर एक उदाहरण घेतो बघा मी इथं, त्यामध्ये आता समजा 4/6। पहिलं उदाहरण कुठलं घेतलंय आपण 4/6। तर याचा आपल्याला वेगवेगळे सममूल्य अपूर्णांक करायचं आहे। फक्त सममूल्य अपूर्णांक तयार करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं। अंशाला एकाच संख्येने गुणायचं किंवा अंशाला छेदाला एकाच संख्येने भागायचं। काय सांगतोय मी, संख्या बदलायची। आता सममूल्य अपूर्णांक हजारो लाखो शेकडो किती पण आपण तयार करू शकतोय। तिथलं गुणलेला अंक बदलला का सममूल्य अपूर्णांक बदलला, किंमत तीच राहत्या पण अपूर्णांक वेगवेगळा मिळत जाते। आता बघा इथं 4/6 घेतलंय मी, काय घेतलंय ह्याचा सममूल्य अपूर्णांक काय करूया 3 न गुणन करूया। किती न 3 न। मग सांगा रे मला गुणाकार 4/6 जसंच्या तसं लिहितो, 4 × 3 आणि 6 × करा गुणाकार रे, 4 त्रिकोण आणि 6 त्रिक 18। काय अपूर्णांक मिळाला रे 12/18। इथं काय होतं 4/6 आणि इथं काय मिळाले 12/18। मग आता मला सांगा, डोळ्यानं जर बघितलं तर आपल्याला कुठला अपूर्णांक मोठा वाटतोय 12/18। पण त्याची जर किंमत काढली तर त्याची किंमत ही किती येणार आहे 4/6। आता कसं येणार आहे तुम्हाला दाखवतो। हे कळलं तुम्हाला गुणाकारानं, एकदा भागाकारानं पण बघूया सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा आणि मग किंमत काढायला शिकूया। आता बघा आणखी एक उदाहरण दाखल घ्या। चला दुसरं उदाहरण घेऊया इथं आपण। तुम्ही सांगा मला आता 5/7 आहे आणि मला सांगा रे 2 ने गुणून सांगा, काय बोला 5/7 5 × 2 आणि 7 × 2 करा गुणाकार, 5 दुनी आणि 7 दुनी 14। कळलं, म्हणजेच 5/7 आणि 10/14 या दोन्ही अपूर्णांकांची किंमत सारखी आहे, किंमत सारखी। आता बघा एक जाडा माणूस आहे आणि एक हाडकुळा माणूस आहे। जाडा माणूस पण 5 भाकरी खाल्ल्या आणि हाडकुळ्या माणसानं पण 5 भाकरी खाल्ल्या। त्यांचं खाण्याचं मूल्य कसं आहे रे समान आहे। कळलं, किंवा आता एखादा मोठा माणूस आहे आणि आपण थोडे गरीब आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि बिस्लरीची बाटली घ्यायला आपण दुकानात गेलो। श्रीमंत माणूस आहे म्हणून त्याला 50 रुपयाला तो माणूस बाटली विकू शकतोय का 20 रुपयाला विकणार आहे, आणि आपण गरीब आहे आपल्याला पण किती रुपयाला विकणार आहे 20। त्या बाटलीचं मूल्य किती रुपये आहे 20 आहे। श्रीमंताला विकली 20 ला आणि गरीबाला विकली 20 ला। यालाच आपण काय म्हणायचं सममूल्य अपूर्णांक। लक्षात आलं तुमच्या। तर आजच्या भागामध्ये आपण फक्त गुणाकाराने सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा हे शिकलो आहे। काही उदाहरणं देतो मी तुम्हाला, त्याचे तुम्ही सममूल्य अपूर्णांक तयार करून आणा उद्या येताना। लिहून घ्या चला वहीत। तुम्हाला कळलंय ना रे,
काय करायचं आहे, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणायचं आहे. 4/5, 7/8, 9/5. आता या गुणणाऱ्या संख्या तुम्ही मनानं घ्यायच्या आहेत बघा. चौथा आहे 11/15 आणि पाचवं गणित आहे 17/21. तुम्ही कितीने पण गुणू शकताय. आलं लक्षात. आजचा सममूल्य अपूर्णांकाचा गुणाकाराचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.